आता क्वेश्चन नंबर 9 म्हणजे 2.3 मधला शेवटचा क्वेश्चन आहे तो पाहूया. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे काय? डिनॉमिनेटर आहे त्याला आपल्याला रॅशनल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हा जो काही आपला इरॅशनल नंबर आहे त्याला त्याच नंबरने आपण मल्टिप्लाय केल्यावरती आपला आन्सर रॅशनल नंबरमध्ये येईल. मग आपण फक्त आणि फक्त जेव्हा आपला फ्रॅक्शन असतं तेव्हा फक्त आणि फक्त डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो का? तर नाही, आपल्याला न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे मग आपण काय करणार आहोत ते बघूया आपण. आपला क्वेश्चन आहे 3 अपॉन इन द स्क्वेअर रूट 5. मग आपण लिहून घेतलं 3 अपॉन इन द स्क्वेअर रूट 5. काय आहे आपलं डिनॉमिनेटर? इन द स्क्वेअर रूट 5. मग आपण लिहून घेतलं इंटू इन द स्क्वेअर रूट 5 अपॉन इन द स्क्वेअर रूट 5. म्हणजेच काय झालेलं, आपण इन द स्क्वेअर रूट 5ला इन द स्क्वेअर रूट 5ने मल्टिप्लाय करणार आहोत. त्याचप्रमाणे 3ला सुद्धा आपण इन द स्क्वेअर रूट 5ने मल्टिप्लाय करणार आहोत. इथे काय उत्तर येईल? 3. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 1 जा 3. 3 इन द स्क्वेअर रूट 5 आणि इन द स्क्वेअर रूट 5 इंटू इन द स्क्वेअर रूट 5 म्हणजे काय होईल? रॅशनल नंबरमध्ये आपला आन्सर येईल 5. कारण 5 5 जा 25. 25 इन द स्क्वेअर रूट येतील म्हणजेच 25चं स्क्वेअर रूट काय आहे? 5. मग आपण इथे आन्सर दिलं 5. 3 इन द स्क्वेअर रूट 5 अपॉन 5. सेकंड क्वेश्चन बघूया. 1 अपॉन इन द स्क्वेअर रूट 14. मग आता इन द स्क्वेअर रूट 14ने आपण दोन्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे आपला आन्सर काय येईल? 1 इंटू इन द स्क्वेअर रूट 14 म्हणजे इन द स्क्वेअर रूट 14 एकदा लिहिलं तरी चालेल. इन द स्क्वेअर रूट 14 इंटू इन द स्क्वेअर रूट 14 म्हणजे आपला आन्सर आलं 14. म्हणजे आपला आन्सर आलं इन द स्क्वेअर रूट 14 अपॉन 14. इथे इन द स्क्वेअर रूट 14 आहे आणि इथे इन द स्क्वेअर रूट 14 नाही आहे, नुसता 14 आहे. डिवाईड करणार नाही आहोत किंवा डिवाईड होणार नाही आहे, कारण तो इन द स्क्वेअर रूट फॉर्ममध्ये आहे आणि हा रॅशनल नंबरमध्ये किंवा होल नंबरमध्ये आहे. डिवाईड करता येणार नाही. डिवाईड केलं तर सगळेचे सगळे मार्क जातील. ह्यासुद्धा आपल्याला क्वेश्चनला 1 मार्कच मिळणार आहे. आता सगळ्या क्वेश्चनला आपल्याला 2-3 जर स्टेप्स असले तर 1च मार्क आहे. थर्ड क्वेश्चन आहे 5 इन द स्क्वेअर रूट 7. मग आपण काय करणार? इन द स्क्वेअर रूट 7ने डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्ही सुद्धा मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपला आन्सर काय येईल? 5 इन द स्क्वेअर रूट 7 अपॉन 7. फोर्थ क्वेश्चन आहे आपला 6 अपॉन 9 इन द स्क्वेअर रूट 3. आता बघा हा काय सांगितलेलं आहे आपल्याला? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये जो नंबर रॅशनलाइज आहे त्याला नाही करायचं आहे रॅशनलाइज, तर जो इरॅशनल नंबर आहे त्यालाच करायचं आहे. कारण त्यांनी काय म्हटलं आहे? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे मग आपल्याला किसने फक्त मल्टिप्लाय करायचं आहे? इन द स्क्वेअर रूट 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे. म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. काही मुलं काय करते? रॅशनलाइज करायचं आहे, एकदा सांगितलेलं आहे डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं दोन्ही नंबर्सना आपल्याला पूर्णच्या पूर्ण आपल्या फ्रॅक्शनला, तर ते 9 इन द स्क्वेअर रूट 3ने मल्टिप्लाय करतील आणि आन्सर चुकेल. आपल्या कितीने फक्त करायचं? आपल्याला काय सांगितलेलं आहे? फक्त आणि फक्त इरॅशनल नंबरला रॅशनल करायचं आहे. म्हणून आपण काय करणार? इन द स्क्वेअर रूट 3ने मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे आपला आन्सर काय येईल? 6 इंटू इन द स्क्वेअर रूट 3 म्हणजे 6 इन द स्क्वेअर रूट 3 अपॉन 9. इथे 1 आहे म्हणून ते 9 1 चा 9 आला. इन द स्क्वेअर रूट 3 इन द स्क्वेअर रूट 3 म्हणजे काय होईल? 3 होईल. बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर येईल 9 इंटू 3. आता इथे आपल्याला काय दिसतं? वरती 6 आहे, खाली 3 आहे. एकाच ह्याच्यामधले आहेत, आपण त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करू शकतो. म्हणून आपण लिहून घेतो 3 1 चा 3 आणि 3 2 चा 6. म्हणजे आपला आन्सर काय आलं? 2 इन द स्क्वेअर रूट 3 अपॉन 9. इन द स्क्वेअर रूट 3 आणि 9ला आपण करणार आहोत का? तर नाही. ते दोन्ही एका फॉर्ममध्ये आहेत का? नाही आहेत. हे जेव्हा आपल्याला एका फॉर्ममध्ये किंवा रॅशनल नंबरमध्ये मिळाले होते म्हणून आपण त्यांना मल्टिप्लाय किंवा आणखीन आपल्याला काही करायचं असेल, डिवाईड करायचं असेल ते आपण करू शकतो.
म्हणून इथे आपण करू शकलेलो आहोत. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 2 इन द स्क्वेअर रूट 3 अपॉन 9. आता आपल्याला पाहिजे आहे क्वेश्चन नंबर 5. लास्ट क्वेश्चन आहे ह्याच्यामधला. 11 अपॉन इन द स्क्वेअर रूट 3. 11 अपॉन इन द स्क्वेअर रूट 3ने आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहोत? इन द स्क्वेअर रूट 3ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपला आन्सर काय येईल? 11 इंटू इन द स्क्वेअर रूट 3 म्हणजे आपण लिहिणार आहोत 11 इन द स्क्वेअर रूट 3 अपॉन इन द स्क्वेअर रूट 3 इंटू इन द स्क्वेअर रूट 3 इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 9. 9चा आपला स्क्वेअर रूट काय आहे? 3. मग आपण लिहिलं 11 इन द स्क्वेअर रूट 3 अपॉन 3.